गुड मॉर्निंग फ्रेंड। तर सकाळचे 6 वाजलेले आहे आणि 6 वाजताचं आमच्या इकडचं सकाळचं वातावरण बघा। तर मंडळी तुम्हाला इकडे झाडे झुडपं काहीच बघायला भेटणार नाही, सगळ्या बिल्डिंगीच बघायला भेटणार। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आज नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये। तर मंडळी आज आहे रविवार आणि रविवार म्हणले की सुट्टीचा दिवस म्हणले की कामं थोडीशी निवांतच। तर माझे पण आज कामं थोडी निवांत। तर सकाळचे 9 वाजले आहे आणि आत्ता मी बनवत आहे नाश्ता बनवत आहे। तर नाश्त्याला मी पोहे बनवत आहे। तर पोहे कसे बनवते ते तुम्ही बघा। तर मंडळी तुम्ही म्हणसान की पोहे तर कसे बनवायचे ते आम्हाला पण माहीत आहे। तर नाही मंडळी, माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे पोहे बनवायची, तर तीच मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर इथं मी कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये तेल टाकले गरम करायला आणि तेल तापल्याच्या नंतर मी त्याच्यामध्ये पोहे टाकले, पोहे तळून घेत आहे। तर मंडळी इथं तुम्ही बघू शकताय माझी कढई नाही झाऱ्या बघताय तुम्ही। तर झाऱ्या तुटलेला आहे माझा समोसे तळताना, तर त्याला थोडंसं स्किप करा आणि व्हिडिओला कंटिन्यू करा। तर मंडळी इथं पण तुम्ही वरती बघू शकताय बेलणं दिसत आहे, जे की मी शूट करताना मला ते बेलणं दिसलंच नव्हतं, तर आत्ता ते बेलणं दिसत आहे मला। तर मंडळी बेलण्याला पण थोडंसं स्किप करा आणि व्हिडिओला कंटिन्यू करा। तर मंडळी इथं पोहे तळून घेतले आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून मी मिक्स करून घेतलं आहे आणि त्याच कढईमध्ये मी पोहे बनवणार आहे। तर त्याच्यामधलं जे तेल होतं ते मी काढून घेतलेलं आहे गरम तेल, आणि थोडंसं तेल त्याच्यामध्ये टाकलेलं आहे। तर त्याच्यात मी आधी मोहरी टाकली होती आणि त्याच्यानंतर मी टाकले आहे जिरे। तर तिकडं बघा ते पोहे आहेत। तर हे पोहे मी फराळासाठी आणलेले होते, तर लक्ष्मीचे फराळ बनवायसाठी आणलं होतं, तर तेच उरलेलं आहे, तर त्याचेच पोहे बनवत आहे आणि छान होतात ते पोहे। चिवडा बनवायचे पोहे आहेत तरी पण चांगले पोहे होतात। तर इथं मी कांदा पण टाकलेला आहे आणि कांदा चांगला फ्राय। तर आता मी याच्यामध्ये टाकलेले आहे शेंगदाणे। तर मंडळी यूट्यूबबद्दल मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल, जे की मी यूट्यूबवरती खूप मोठी चूक केली असं मला वाटते। 2-3 दिवस झाले मला ती चूक म्हणजे भोगावा लागते, म्हणजे यूट्यूबवरचा इंटरेस्ट माझा कमी होत चाललेला आहे। तर तुम्हाला जर यूट्यूबवर मी काय चूक केली जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करा, मी त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवेल। तर मी आता पोह्यामध्ये डाळवं पण टाकलेलं आहे आणि हे भिजू घातलेले पोह्यामध्ये मीठ आणि हळद टाकून घेतले, कारण पोह्यामध्ये का टाकली आहे, कारण पोह्यामध्ये चांगले मिक्स होते म्हणून मी पोह्यामध्येच टाकले। तेलामध्ये मीठ आणि हळद टाकल्यावरती बरोबर फ्राय होत नाही आणि कुठं मीठ लागतं तर कुठं लागत नाही, त्यामुळे असं पोह्याला जर मीठ टाकलं तर छान लागतं आणि टेस्ट पण भारी होते बघा। तर मंडळी इथं माझे पोहे फ्राय करून झालेले आहे। तर स्वराज मला लगेचच आवाज देत होता, मम्मी पोहे पोहे। तर थोडा वेळ मी झाकून ठेवले आणि नंतर मग मी त्याला खायला देत होते, कारण तो लई आवाज देत होता। इथे वरती चढलेला पण होता, पण मी त्याच्याकडे डोळे थोडे मोठे करून दाखवले, म्हणजे डोळे वाचून बघितलं तर तो खाली उतरला। तर ते मी थोडंसं स्किप केले आणि पुढचा व्हिडिओ शूट केलाय। तर मंडळी आता मी वरून कोथिंबीर टाकलेली आहे। तेलामध्ये मी कोथिंबीर टाकली नव्हती, वरून टाकली आहे, कारण तेलामध्ये टाकल्यावरती थोडी म्हणजे दिसत नाही पोह्यामध्ये आणि अशी हिरवी वरून टाकली तर छान दिसते। तर मग मी वरून टाकलेली आहे कोथिंबीर। तर मंडळी तळलेले पोहे मी हे फ्राय केलेल्या पोह्यावरती टाकले आणि सगळ्यांना खायला दिले। तर मंडळी असे पोहे जर तुम्ही कधी खाल्ले नसतील तर करून खावा, खूप टेस्टी लागतात। मी पण बाहेर खाल्ले होते हे पोहे, मला पण माहिती नव्हतं, पण मी एकदाच खाल्ले तर मला खूप आवडले। तेव्हापासून मला जेव्हा पोहे बनवायचे तेव्हा मी पोहे असेच बनवते आणि पोहे खाते, खूप भारी लागतात। तर तुम्ही पण एकदा करून बघा नक्कीच। तर इथं माझं सगळ्यांना थोडे पोहे देणं चालू आहे। तर मंडळी आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
तर आता मंडळी मी बनवत आहे चहा। तर मी चहा काळीच पिते, त्यामुळे मी आधी काळी चहा बनवते आणि नंतर मिस्टरांसाठी आणि मुलांसाठी दुधाची चहा बनवते। शोधू कुठर भाऊ कसर मीच स्वतः। तर इथं माझ्यासाठी काळी चहा काढून घेतलेली आहे मी आणि मिस्टरांसाठी आणि मुलांसाठी दुधाची चहा बनवत आहे। मी दुधाची चहा पित नाही, काळी चहा पिते, त्यामुळे मी काळी चहा काढलेली आहे आणि बाकीचं दूध उरलेलं होतं ते ग्लासामध्ये काढलेलं आहे, कारण संध्याकाळी स्वराजला दूध प्यायला लागतं, तो दूध पिल्याशिवाय झोपत नाही त्यामुळं। आणि दुसरं दूधच नाही आणलेलं, तेच दूध आणलेलं आणि हे दूध आम्ही कधी वापरत नाही, आज पहिल्यांदाच ते दूध आणलं। गोकुळचं दूध वापरतो आम्ही। तर मंडळी आणि चहा पण मी माझ्या मुलांना रोज रोज नाही देत, तर कधी तरच देते। आज रविवार आहे आणि पोह्याचा नाश्ता केला, त्यामुळे चहा आणि पोह्याचं कॉम्बिनेशन चांगलं म्हणजे भारी वाटतं खायला, म्हणून मी ते केलं आहे। तर इकडं आम्ही बसून पोहे एन्जॉय करत होतो। तर हे बघा मंडळी, सगळ्यांना माझ्या यूट्यूब फॅमिलीला माझं घर बघायचं होतं, तर सगळ्यांना सांगायचं की माझं घर नाही आहे, तर छोटीशी रूम आहे। तर ती रूम कशी आहे ते बघा। तर सगळ्यात आधी इकडं आहे किचन। तर किचन बघा कसं आहे, तर इथं आहे मसाले डबा जे की वरीच असतो, त्याच्यानंतर आहे इथं भांड्याचा रॅक आणि त्याच्यानंतर आहे देवाचं मंदिर आणि माझं स्टँड आहे तिथंच राहतं ते, आणि झाडू वगैरे बाकीचं सामान तिकडं असतं। आणि ह्या बाजूला आहे फ्रीज आणि त्याच्यानंतर ह्या बाजूला आहे बाथरूम आहे आणि इथं तुम्ही त्या भरण्या बघू शकताय, मी आमच्या घरी वापरलेल्या नाहीत, त्या कंपनीमधून आणल्या होत्या मिस्टरांनी रात्री, तर त्या मी घासून ठेवलेल्या आहे। आणि इकडे बघा तुम्ही पाणी बघा, मी आज पाणी सुटलं होतं तर मी पाणी भरून ठेवलेलं आहे, कारण पाणी पुरत नाही आम्हाला, म्हणून पाणी भरून ठेवलेलं आहे सगळं। आणि आतमध्ये पण तुम्ही हांडे वगैरे बघू शकता भरून ठेवलेत। तर मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। तोपर्यंत